बोला सर उपस्थित सन्माननीय पत्रकार बांधवांनो, आज शिवसेनेची बुलंद तोफ खासदार संजयजी राऊत साहेब यांचं आज धुळे जिल्ह्यात आगमन झालेलं आहे. त्यांचं धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. या ठिकाणी माजी आमदार अशोक साहेब, माजी आमदार अनिल गोटे साहेब, सर्व मान्यवरांचं ठिकाणी स्वागत करतो. अद्वैत दादा हिरे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. या पत्रकार संघाला सर्वांचं पुन्हा एकदा पत्रकार संघाच्या वतीनं स्वागत करतो आणि राऊत साहेब यांनी पत्रकार बांधवांना या ठिकाणी संबोधित करावं अशी विनंती. सध्या आमचा उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे. म्हणजे शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते महाराष्ट्रात फिरत आहेत. ते येणाऱ्या महानगरपालिकांची तयारी करण्यासाठी जळगावला होतो, आता धुळ्यात पोचलो आणि धुळ्यात पोचल्यावरती बाहेर आल्यावरती पहिले मी आमच्या लोकांना विचारलं की अनिल अण्णा ज्या खोलीवर धाड घातली 102 नंबर खोली कुठे आहे? कारण 102 नंबरची खोली सध्या भारतामध्ये फार गाजते. 102 नंबर के कमरे में क्या हुआ, वो किसका माल था और आगे क्या हो गया, असं मला दिल्लीतून विचारतात. ये अनिल अन्ना गोटे क्या है चीज? तुला आप सबको मालूम है अनिल अन्ना गोटे क्या चीज? नंबर एक सिनेमाही काढावा लागेल, रहस्य पण. धुळं सध्या प्रकाशात आहे त्या अशा विचित्र गोष्टींमुळे. आत्ताच मला आमच्या संपर्क प्रमुख अशोक धातडांनी कामराज निकम यांच्या कुटुंबियांना भेटले. सिंदखेड राज्यामध्ये सिंदखेडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राज्याचे शरद पवारांचे, त्यांना ज्या पद्धतीनं पालकमंत्री त्यांना राजकीय दृष्ट्या आव्हान देण्याचा प्रयत्न झाला, म्हणून खोट्या गुन्ह्याकार अशी कलम टाकली. अशी आर्म्स ॲक्ट, हा ॲक्ट, तो ॲक्ट, सुरी सापडली, चाकू कालपर्यंत तुमच्याबरोबरच होते ना ते, आणि तुरुंगात पण. हा सत्तेचा गैरवापर. इकडले जे पोलीस प्रमुख आहेत देवरे, श्रीकांत धिवरे, त्यांना माझं विचारायचं आहे, तत्परता गुन्ह्यांच्या संदर्भात तुम्ही 100 का दाखवली नाही? आज घाईघाईने गुन्हा दाखल केला तर मला समजलं. सरकारी विश्रामगृहामध्ये राज्याच्या अंदाज समितीच्या चेअरमनच्या अधिकृत पीएकडे 1.5-2 कोटीची कॅश सापडते. त्या खोलीमध्ये या धुळ्यातले आणि आसपासचे ठेकेदार 2 दिवसापासून पैसे होते. काही रक्कम बाहेर गेली. 10 कोटी रुपये त्यामध्ये जमा करायचे होते जाळण्यात. सगळं उघड झाल्यावर सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं गृह खातं जे भ्रष्टाचारांना तुरुंगात टाकण्याच्याच गोष्टी कालपर्यंत करत होते. माझ्या प्रशासनात भ्रष्टाचार करणाऱ्यांना मी तुरुंगात टाकतो.
मग ह्या इतक्या मोठ्या हादरवणाऱ्या प्रकरणामध्ये तुम्ही किती जणांना तुरुंगात टाकलं, किती जणांना तुरुंगात टाकलं. SIT स्थापन केली म्हणताय, ती SIT आहे कुठे? SITचे प्रमुख कोण आहेत? SIT कोण मेंबर्स आहेत? त्यांच्या अधिकाराच्या मर्यादा काय आहेत? कालमर्यादा काय आहे? SIT हवी कशा? तुम्ही गुन्हा दाखल केलेला आहे ना आतापर्यंत. याच्यामध्ये मुख्य विटनेस कोण आहेत? अनिल अण्णा गोटे हे मुख्य विटनेस आहे. पैसे ज्या तिथे गोळा केलेले आहेत ते सगळे ठेकेदार विटनेस आहे. किती लोकांना तुम्ही आतापर्यंत एवढी ढिलाई भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुम्ही दाखवताय. पण पालकमंत्र्यांना आव्हान देणारा एका राजकीय कार्यकर्त्यावरती गुन्हे दाखल करताना हे पोलीस प्रमुख जी तत्परता दाखवतात, हा सरळ या राज्यातला, या जिल्ह्यातला दहशतवाद आहे. राजकीय दहशतवाद, आर्थिक दहशतवाद. आणि ही मनमानी जी आहे ही जरी आज चालली असली तरी मी परत नेहमी सांगतो हे सगळं राजकारण फार चंचल असतं. मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, जिल्हा पोलीस प्रमुखांना, खोटे गुन्हे दाखल करून तुम्ही अशा प्रकारे आमचं मनोबल खच्ची करू शकत नाही. आम्ही सगळे इथे जे बसलेलो आहोत ना, माझ्यासारखे लोक आहेत, अण्णासारखे लोक आहेत, हिरीला प्रणात आमच्या अडकवलं, आम्ही सगळे यातून तावून सुलाखून बाहेर पडलेलो आहोत भट्टीत. आमच्यावरती याचा काही परिणाम होणार नाही. पण सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही त्रास दिला, सामान्य कार्यकर्त्याला, आणि त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. 102 खोलीतलं प्रकरण आम्ही सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. तसंच कामराज अण्णा निकमचं सुद्धा प्रकरण मी घेऊन चाललो, माझ्याकडे मी घेऊन चाललो. माझ्या हातात सगळी प्रकरणं आहेत. धुळ्यामधला प्रचंड भ्रष्टाचार, खरं म्हणजे त्याच्यावरती मी बोलण्यापेक्षा इथे सगळे या भागातले प्रमुख नेते इथे आहेत. महापालिका असेल, प्रशासन असेल, PWD असेल, किती वेळा बोलायचं, काय कारवाया झाल्या. आम्ही संघर्ष करतोय, आम्ही लढतोय म्हणून काही प्रकरण समोर तरी येत आहेत. ही 2 कोटी तर अनिल अण्णा गोटे यांनी पाळत ठेवून आमच्या शिवसैनिकांबरोबर, अतुल सोनावणे होते, सगळे लोक होते, नरेंद्र परदेशी होते, नरेंद्र सगळे होते आमचे लोक. म्हणून हे महाराष्ट्राला हे दिसलं तरी काय चाललं या राज्यामध्ये. अंदाज समितीचा चेअरमन हे फार पवित्र काम आहे. विधिमंडळाचं अत्यंत महत्त्वाची समिती आहे कळवण. अंदाज समिती, एस्टिमेट कमिटी ही विधिमंडळातली अत्यंत महत्त्वाची समिती आहे. तिथे चेअरमनला नजराणा देण्यासाठी, नजराणा कोट्यवधी रुपये जमा होतात ठेकेदाराकडून का? त्यांनी केलेली काळी कृत्य लपवण्यासाठी. खरं म्हणजे ही काळी कृत्य उघड करा. त्यांनी कामं केलेली नाहीत, त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, त्यांनी सरकारी पैशाचा अपहार केला आहे, हे शोधून त्यांना शिफारस त्यांच्या शिक्षेची करण्यासाठी ही एस्टिमेट कमिटी आहे. आणि तिथेच कुंपण शेत खात आहे. बरं, हे महाशय कोण आहेत चेअरमन? तर एकनाथ शिंदे गटाचे, एसएनसी गटाचे आमदार. त्यांचा पूर्व इतिहास काय आहे ते आमच्याकडे होतेच. ते का गेले? त्यांच्यावर ईडीची कारवाई भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात. म्हणजे त्यांचा पूर्व इतिहास हा तसा तोच आहे. त्यांना अंदाज समितीचे चेअरमन करताना तुम्हाला पूर्व इतिहास दिसला नाही का? अशा प्रमुख पदावर चेअरमन विधिमंडळाच्या संदर्भात भ्रष्टाचार विधिमंडळात पोहोचला, मंत्र्यांच्या कार्यालयातून विधिमंडळात पोहोचला. विधानसभेचे अध्यक्ष काय करताय? मी भ्रष्टाचार विधिमंडळात देऊ देणार नाही. अहो, तुमच्या खुर्चीखाली भ्रष्टाचार सुरू. तुम्ही भ्रष्टाचार करून 40 आमदारांना अपात्र ठरवलेलं आहे. तुमच्याकडनं आमच्या अपेक्षाच नाही. पण आम्ही हे प्रकरण सोडणार नाही. 102 खोलीचं रहस्य पूर्णपणे आम्ही उघडतो. आमच्याकडे पूर्ण माहिती आहे ह्याच्यामध्ये. जालना कांडामध्ये जालन्यात जमा झालेले पैसे या क्षणी कुठे आहेत ते मला माहिती आहे, ते अण्णा नाही माहिती.
बोला, पुढे बोला. साहेब, आमदार समिती जी आली होती धुळ्यात, ते आमदार समितीचे सर्व सदस्य इथे भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत त्याचे टॉपलाईन हॉटेलमध्ये अगोदर थांबले, त्यानंतर हा प्रकार झालाय. काय सांगाल? नाही, याच्यात मी बोलण्यापेक्षा अण्णा बोलतील. कारण असं आहे की मला अधिक डिटेल्स त्यांच्याकडे आहे. शासकीय दौरा होता आणि शासकीय दौरा असताना त्यांनी शासकीय दौऱ्यामध्ये काही पथ्य आणि काही नियम आहेत आणि शासनाने अशा संदर्भातल्या काही आचारसंहिता ठेवलेल्या आहेत. आमदारांनी प्रवास कसा करावा, कुठे उतरायचं, काय खायचं, कोणाकडे जायचं, कोणाचा पाहुणचार घ्यायचा, या संदर्भात काही आचारसंहिता. मी गेले 25 वर्ष पार्लमेंट आहे. आम्ही सुद्धा अनेक स्टँडिंग कमिटीवरती कामं करतो. आम्हाला सुद्धा ती आचारसंहिता अशा प्रकारच्या दौऱ्यावर जाण्याआधी येते, बरं का. त्याच प्रकारे आमदारांना काम करावं लागतं. पण लूटमार चाललेली आहे, ती सर्वपक्षीय लूटमार आहे. चला पुढे. संजय कुटे यांच्या ड्रायव्हरचा आणि कार्यकर्ता पंकज देशमुख यांचा संशयास्पद मृत्यू झालाय. पंकज देशमुखांच्या हे विषय आता मला इथे तुम्ही घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. आता पोलीस पाहतील. राज्यात धर्मांतर विरोधी कायदा आणि लवजाचा कायदा तयार करावा आणि त्याला महापुरुषांची नावं देण्यात यावी अशी मागणी पडळकरांनी केली. ठीक आहे ना, पडळकर आहे तुम्हाला. हे ह्याच्यावरती मी आता काय बोलू, मला विषय तर समजून घेऊ द्या. संपला विषय. मला धुळ्यावरच बोलायचं. महाविकास आघाडीचे अनेक नेते धुळ्यात आहे. या प्रकारासंदर्भात महाविकास आघाडी फक्त शिवसेना सोडल्यानंतर कुठल्याही पक्षाने या संदर्भात कुठली भूमिका घेतलेली नाही. आपण कसं पाहताय? बघा, घेणं गरजेचं आहे. आपण जेव्हा राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध सातत्याने विधिमंडळात आवाज उठवतो, बाहेर बोलतो, तेव्हा या राज्यातलं अत्यंत गळभद्री प्रकरण समोर आलं भ्रष्टाचाराचं, लाचखोरीचं. त्याच्यावर जर विरोधी पक्षाचे नेते बोलणार नसतील तर त्यांनी मग सरळ स्वतःला सरकारमध्ये विलीन झाल्याचे जाहीर करावं. या प्रकरणामध्ये संबंधित मंत्र्यांना 3,000 कोटी रुपयाची लाच मिळाली होती. आकडा काय म्हणतोय मी? 3,000 कोटी. एखाद्या राज्याचं एवढं बजेट नसेल. या देशामध्ये असे अनेक राज्य आहेत त्यांचं एवढं बजेट नाही आहे, एवढं बजेट नाही त्या राज्यांचं. पण या प्रकरणामध्ये 3,000 कोटी रुपयाचा सौदा झालेला आहे. 650 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला मिळालेले आहेत इलेक्ट्रॉल बॉन्डच्या रूपाने. आणि शिवाय ज्यांच्याकडे खातं आहे या क्षणी त्या संबंधित मंत्र्यांना आणि त्यांच्या आसपासच्या दिल्लीपरांच्या गोतावळ्याला या मेघा इंजिनिअरिंग कंपनीनं 3,000 कोटी रुपयांचं लाच विविध मार्गानं दिलेली आहे. त्याच पैशातून निवडणुकीआधी मतं विकत घेतली, आमदार विकत घेतले, खासदार विकत घेतले, निवडणुका लढवल्या गेलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानले पाहिजे चीफ जस्टिस भूषण गवईंचे, की त्यांनी हे सर्व प्रकरण लोकांसमोर येण्यासाठी मदत केली आणि भ्रष्टाचाराची ही गंगा जी आहे, गटारगंगा, ही थांबवली. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असं आहे की न्यायाधीश महाराष्ट्रात आले आणि त्यांचा अपमान केला असं त्यांनी स्टेटमेंट केलेले आहे की त्यांचा आदर केला नाही. महाराष्ट्रात आलेले असताना ते देशाचे सरन्यायाधीश, या संदर्भात आपण कसं बघता? नाही, त्याच्यावरती आम्ही आमची मते व्यक्त केलेली आहेत. त्याच्यावरती सामनातून अग्रलेखातून आम्ही मते व्यक्त केलेली आहेत. जस्टिस भूषण गवई हा एक महाराष्ट्रातल्या सामान्य घरातून, सामान्य कुटुंबातून, घरातून तिथपर्यंत सर्वोच्चपदी पोचलेला मराठी माणूस आहे. त्याचा सर्वोच्च सन्मान होणं गरजेचं होतं. पण चंद्रचूडांच्या सन्मानाला सगळे हजर होते. खरं म्हणजे चंद्रचूडाने तो सन्मान नाकारायला पाहिजे होता. याचं कारण चंद्रचूड यांच्यासमोर तेव्हा महाराष्ट्रातला पक्षांतराचा खटला सुरू होता. चंद्रचूड यांच्यासमोर तेव्हा महाराष्ट्रातला अत्यंत महत्त्वाचा राजकीय खटला सुरू होता. आणि तो खटला सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री, जे पार्टी आहेत त्याच्यामध्ये, ते त्यांच्या बाजूला बसतात. हे न्याय प्रक्रियेतल्या नीतिमत्तेला धरून नाही. कास्टिझम झालाय का बघ? मी तो उल्लेख करणार नाही. पण भूषण गवई यांचा सन्मान होणं गरजेचं होतं. भाजपच्या जिल्हाध्यक्षांची निवड झालेली आहे. दक्षिण मुंबईमध्ये शलाका साळवी या 60 वर्षाच्या वरील व्यक्ती आहेत. मी कसं काय त्याच्यामधून ते नाराजी उफाटलेली भाजपमध्ये.
हे बघा, तुम्ही कोणते प्रश्न विचारता धुळ्यामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मनसे युती होणार का? त्याच्यावर मी वारंवार बोललेलो आहे. खोली क्रमांक 102 प्रकरणी मराठी माणसाच्या, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मनामध्ये दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही सातत्याने एक भावना आहे. आम्ही त्या भावनेचा आदर करतो. माननीय उद्धव साहेबांनी त्या भावनेचा आदर केलेला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक भूमिका घेतली एकत्र येण्यासंदर्भात. आम्ही त्यांना एक सकारात्मक प्रतिसाद दिला. थोडा अजून वेळ आहे या प्रक्रिया पुढे जायला, पण आम्ही सकारात्मक विचार करतो या बाबतीत. खोली क्रमांक 102 प्रकरणी अनिल अण्णांनी खंत व्यक्त केली आहे की या संबंधातल्या पाठपुराव्यासाठी मित्रपक्षांची साथ लाभत नाही. आम्ही- वरिष्ठ पातळीवर या संदर्भात बघा, एक तर स्वतः अनिल अण्णा गोटे एक काफी आहेत त्याच्यात मजबूत आहे. त्यांनी खंत व्यक्त केली म्हणून. त्यांनी अजिबात राजकीय कोम्यातून त्यांनी त्यांनी बाहेर यावं असं statement त्यांनी होतं. अजिबात निराश होण्याचं काम नाही. संजय शिरसाटांनी मी माझं अजून पूर्ण व्हायचं. कधी कधी काही लढाया हा एकटा माणूस लढत असतो आणि विजयी होतो. आम्ही पण लढतो, तेही लढतात. आणि मला पूर्ण खात्री आहे हे प्रकरण कोणाच्या बापाला दाबता येणार नाही. पण याच्यावर तुम्ही प्रतिक्रिया दिल्यानंतरच या प्रकरणाला वेगळं वळण लागलं ना साहेब. मग त्यांच्याबरोबर मी आहे ना. मग तुम्ही म्हणतात ना अण्णा एकटेच बा, पण या अजिबात प्रकरणी नाही. भेट केलं. अण्णा अजिबात एकटे नाही, ते एकटे पडणार नाहीत. अख्खी शिवसेना बघा, हा बरोबर आहे का, तो बरोबर, त्यांची ताकद काय आता तोळा माशाची ताकद. शिवसेनेसारखा आजही विरोधी पक्षातला ताकदीचा पक्ष, त्या पक्षाचे ते नेते आहेत. साहेब, असे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून अनिल अण्णांना उमेदवारी दिल्यानंतर स्थानिक पातळीवरती महाविकास आघाडीच्या इतर पक्षांमधून नाराजी व्यक्त झाली. मला असं वाटत झालं नाही. संजय शिरसाटांच्या मुलाच्या संदर्भात आता 5 पार्टनर होते असं म्हटलं हा? गेलं. संजय शिरसाटांचे जे मुलगा आहे सिद्धांत शिरसाट, त्यांनी 5 पार्टनर होते असं म्हटलं पहिले खरं. आता त्या संदर्भात या प्रकरणासंदर्भात आणि जे गुन्हे याच्यात दाखल करणं अपेक्षित होतं, मात्र ते गुन्हे या प्रकरणात दाखल झाले. विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं एवढं तुम्हाला मी सांगतो. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हा विषय प्रामुख्यानं आणि गांभीर्यानं आमचे लोक चर्चेला आणतील. धन्यवाद. चला.